नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारा झणझणीत मेथीचा ठेचा. मेथीचा ठेचा बनवायला एकदम सोपा आहे आणि खायला पण खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी गॅसवर एक तवा ठेवून घेतलेला आहे. तव्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेत आहे. घालून 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे. मिरच्या आणि शेंगदाणे जास्त पण नाही भाजायचे. हे बघा इथे मी मिरच्या शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि 2 चमचे तीळ घालून घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. इथं हे सर्व छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. इथं मी अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे. नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा इथे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे भाजलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धी मेथी घालून घेत आहे. मेथी कट करून घेतली होती त्यामधली मी अर्धी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. तर हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे बघा मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. सर्व ठेचा बनवण्यासाठी इथं मी एक तवा घेतलेला आहे. गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर राहिलेली अर्धी मेथी तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि अर्धी मेथी आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता ही मेथी तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे. हे बघा मेथी छान अशी तेलामध्ये परतून झालेली आहे. आता आपण ते वाटण तयार करून घेतल्याला घालून घेऊया. छान असं तेलामध्ये परतून घेऊया. हे बघा छान असं तेलामध्ये परतून झालेला आहे. हा ठेचा 2 ते 3 मिनिट छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा छान असा ठेचा 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून झालेला आहे. बघा किती छान असा दिसत आहे. हे बघा मेथीचा झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे आणि हा ठेचा खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. जेवणाच्या ताटामध्ये हा ठेचा असेल तर दुसऱ्या पण भाजीची गरज लागणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला